जैन मित्रांनो, रुद्रा करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे. होय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये जे पाहिलेलं आहे त्याच पद्धतीचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त 4 ते 5 मिनिटाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला परिपूर्ण आपण माहिती देण्याचं काम करतोय. काल एक पत्र आलेलं आहे की या पत्रामध्ये काय दाखवलेलं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीची आपण काय करणार, तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार. पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुम्ही आपल्या या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, होय 20 जानेवारी 2025 पासून तुमचं काही जिल्ह्यांचे ग्राउंड चालू होणार आहेत. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पण खूप विद्यार्थी आता घाबरलेले आहेत. काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपला बदल करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या ग्राउंडमध्ये जर तुम्ही बदल करसाल तर पैकीच्या पैकी मार्क पाडू शकता. पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही 40+ जर विद्यार्थी मित्रांनो या ग्राउंडला नसाल तर तुम्ही अनफिट होणार आहे यावेळेस लक्षात ठेवा. कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि कॉम्पिटिशन असल्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर दिवसाचा हा एक संधी भेटलेली आहे आणि भरपूर दिवस एक ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले विद्यार्थी काय करतात, कडीचोट प्रत्येक दिवशी मेहनत तुम्ही चांगल्या पद्धतीने करतात. मग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आताच्या काळात तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुम्हाला बदल करायचा, कोणत्या इव्हेंटमध्ये तुम्हाला जास्त मार्क पाडायचे तर लक्षात असू दे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 50 मार्काचं ग्राउंड, SRPFला आहे आपल्याला 100 मार्काचं ग्राउंड. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा की त्या अगोदर काय होते, 800 मीटर, 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक, हे सर्व इव्हेंट हे तुमचे 50 मार्काचे असतात. पण मेन मुद्दा की विद्यार्थी मित्रांनो, काही जे नवीन विद्यार्थी, त्या नवीन विद्यार्थी जे असते ते सध्याच्या काळात 800 मीटर, 1600 मीटर हे पॉवरफुल असते, पण त्याचा फक्त एक गोळाफेक त्यांचा काय होते, कमी पडतोय. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्या नवीन विद्यार्थ्यांचे 12वी पास झालेले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास हा खूप चांगल्या पद्धतीनं असतो. आणि मेन मुद्दा एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 100 मीटर कशा पद्धतीने तुम्हाला वाढवायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 100 मीटर वाढवण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हिल रनिंग करावे लागेल. मेन मुद्दा की अजून तुम्हाला जे 1600 मीटर आणि 800 मीटर तुम्हाला वाढवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला एंडिंगला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स दाखवावे लागेल. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा मी अजून एक सांगतो, 1600 मीटरचा जो टायमिंग आहे मुलांसाठी, आउट ऑफचा टायमिंग 5 मिनिट 10 सेकंद आहे आणि 800 मीटर मुलींसाठी जो टायमिंग आहे तो म्हणजे 2 मिनिट 50 सेकंद आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 100 मीटरला तुम्हाला 15 मार्क असतात, गोळाफेकला 15 मार्क असतात. एकूण तुम्हाला टोटल तुमचं कॉन्स्टेबल शिपाईसाठी तुमचं 50 मार्काचं ग्राउंड आहे आणि लेखी तुमची किती मार्काची आहे, 100 मार्क. एकूण टोटल तुमची स्पर्धा असते ती म्हणजे 150 मार्काची असते. कॉम्पिटिशनमध्ये याच्यामध्ये तुमचं काय होते, मेरिट लिस्ट ठरवल्या जाते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अजून एक तुम्हाला मेन पॉईंट देतो की विद्यार्थी मित्रांनो, 20 तारीखचं जवळ आलेले, पण 20 तारखेच्या अगोदर मी काय करायला पाहिजे, कोणत्या चुका माझ्या स्वतःच्या सुधारायला पाहिजेत. होय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट तुम्ही कोणत्या याच्यावर तुम्ही फॉर्म भरलेला आहे, कोणत्या ईमेलवर तुम्ही फॉर्म भरलेला आहे, कोणता ईमेलचा पासवर्ड आहे, त्या ईमेलचा पासवर्ड असून कोणता नंबर तुम्ही त्याच्यावर लिंक केलेला आहे तो लक्षात ठेवा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आजच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक गोष्ट ते सांगण्याचं काम करतोय की खूप विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षी ते नुकसान झालेलं असते की माझं ईमेल हरवलेलं आहे, माझा पासवर्ड हरवलेला आहे, माझा नंबर हरवलेला आहे, किंवा काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्ही आता चेक करा, ते डॉक्युमेंट माझे कुठे आहेत, कशा पद्धतीने आहेत, खरंच माझे डॉक्युमेंट आहेत का परिपूर्ण सगळे. त्याचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्या गोष्टीचा तुम्ही काय करा, आताच परिपूर्ण पाहून घ्या. कारण की विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, वर्षभर केलेली मेहनत आपल्याला ती वाया घालायची नाही. पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपण येणार आहे 20 जानेवारी 2026 ची माहिती देण्यासाठी. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कालच एक परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की बाबा 20 तारखेपासून तुमचे काही जिल्ह्यांचे ग्राउंड चालू होणार. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, CP जे म्हटल्यानंतर हे मुंबईचं ग्राउंड असेल आणि मुंबईचं ग्राउंड सगळ्यात पहिले स्टार्ट चालू होते तुम्हाला सर्वांना. पण सध्याच्या काळामध्ये जे आहे ती आचारसंहिता आणि कुठे कुठे इलेक्शन चालू आहेत. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आचारसंहितामध्ये 20 जानेवारी म्हटलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अजून पण एक सांगतो मला, 20 जानेवारीपासून तुमचे ग्राउंड चालू होणार नाही, मी एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतोय. पण लक्षात ठेवा, जर कदाचित 20 जानेवारीला पण तुमचे ग्राउंड चालू झाले तर मेन मुद्दा की तुम्ही आज परफेक्ट आहेत का, आज परफेक्ट तुम्ही आउट ऑफ मार्क पाडू शकतात का, प्रत्येक इव्हेंटमध्ये तुम्ही चांगले मार्क पाडू शकता का, याचा विचार आहे का तुमच्याकडे, नाही. मग म्हणून मी तुम्हाला आज पण सांगतो, तुमच्याकडे कमीत कमी चला पकडा, आज जर 5 हे दिवस आणि ते 20 दिवस, जर 25 दिवस आज जर तुमच्याकडे आहेत आणि या 25 दिवसामध्ये पण तुम्हाला बदल करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक तास, या दिवसाचा आणि या तासाचा तुम्हाला वेळाचा विचार करून तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करा. गॅरंटी देतो येणाऱ्या या 25 दिवसामध्ये तुम्ही 100% 7 ते 10 मार्काचा पण तुम्ही काय करता, अपडेट करू शकता, म्हणजे वाढू शकता. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला अडचण येत असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे, त्या नंबर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. जय महाराष्ट्र.